एका छोट्याशा गावात अजय आणि विजय नावाचे दोन जिवलग मित्र राहत होते. अजय हा श्रीमंत घरचा मुलगा, त्याचे आई वडील सरकारी अधिकारी. तर विजयची परिस्थिती बेताचीच. त्याचे वडील एकटेच कमावते होते. पण गरिबी आणि श्रीमंती या दोघांच्या मैत्रीच्या आड कधीच आली नाही. निवेदक. गावच्या जत्रेत एका बाहुलीवरून दोघांचेही मन ललचावले. अजयने ती विकत घेतली, पण विजयकडे पैसे नव्हते. दुकानदाराने दया येऊन आपली एक थोडी खराब झालेली बाहुली विजयला मोफत दिली. विजय खुश झाला, पण अजयला म्हणाला, अजय, तू किती नशीबवान आहेस. तू काहीही विकत घेऊ शकतोस. अजय. विजय, तुला माझं दुःख कळणार नाही रे. पैसा असूनही काही गोष्टी मिळत नाहीत. खेळता खेळता अचानक निसर्गाचे रूप बदलले. त्या जादुई बाहुल्यांनी आपली कमाल दाखवली आणि दोघांच्या आत्म्यांची अदलाबदल झाली. श्रीमंत अजय आता गरीब विजयच्या घरात गेला. विजय अजयच्या मोठ्या बंगल्यात. विजय. वा, किती मोठा बंगला, किती नोकर चाकर. आज मी मज्जा करणार. पण काही वेळातच विजयला जाणवलं की त्या मोठ्या बंगल्यात तो अगदी एकटा आहे. त्याचे आई वडील कामात व्यस्त होते. त्याला भूक लागली होती, पण विचारायला कुणीच नव्हतं. दुसरीकडे अजय जेव्हा घरी गेला तेव्हा त्याच्या आईनं त्याला प्रेमानं कुशीत घेतलं आणि स्वतःच्या हातानं भरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पाखरांचा किलबिलाट. दुसऱ्या दिवशी दोघं पुन्हा भेटले. दोघांच्याही डोळ्यात एक वेगळीच चमक होती. विजय. अजय, मला क्षमा कर. मला तुझा हेवा वाटायचा, पण काल मला समजलं की तुझ्या मोठ्या बंगल्यापेक्षा माझ्या आईवडिलांचं प्रेम आणि काळजी कितीतरी मोठी आहे. हो विजय, पैसा माणसाला वस्तू देऊ शकतो, पण प्रेम आणि आपुलकी फक्त हक्काच्या माणसांकडूनच मिळते. त्या दिवसापासून विजयनं कधीच कुणाचा हेवा केला नाही. कारण त्याला समजले होते की जगातील सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे आई वडिलांचं प्रेम होय.